कभी तो पास मेरे आओ, कभी तो नजरें मुझसे मिलाओ, कभी तो दिल से दिल को मिलाओ, हो जाना कभी तो पास मेरे आओ, कभी तो नजरें मुझसे मिलाओ, कभी तो दिल से दिल को मिलाओ, हो जाना। सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला थोडी लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर पण ऑल सेट करून घ्या, म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकला सगळ्यात नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि त्या लिंकला एक पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहायचं। व्हिडिओ काय मला 2 ते 3 मिनिटाचा असतो, पण तुम्ही तितका पण नाही बघत, तर एवढं काय काम करा, आपलं शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करून टाका। आणि मी सर्व प्रॉपरपणे तुम्हाला सांगेलच व्हिडिओ कसा एडिट करायचा काय नाही, अगदी एकदम प्रॉपरपणाने। तर सर्व ते काय करायचं, जे काही बीट मार्क आहे ते सर्व ते देशा प्रकारे ओपन करायचं। तर बघू शकता तुमचा भाऊ ॲड करून दिलेला आहे काही याच्यामध्ये। तर आता काही चेंजेस करायचे आहे, सगळ्यात आधी आता खाली पल्लच्या ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं आहे, ते मीडियावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काय फोटोवरती व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। वरी 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल कम्युनिकेशन एरियावर क्लिक करायचं आहे आणि इथं खालती मूळ ऑन्ट्राशी त्याच्या जायचं आहे आणि तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता या फोटोला। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे। आता इथून काय करायचं आहे, जिथपर्यंत आपली म्हणजे शेवटची बीट आहे तिथपर्यंत येऊन इथपर्यंत आपल्याला जे काय हाताचा फोटो आहे ते वाढून घ्यायचं आहे। तर आता त्यानंतर काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 2.9च्या बीटला यायचं आहे आणि या फोटोला एकदा अशा प्रकारे 2 भागी करून घ्यायचं आहे। डबल 3.3च्या बीटला यायचं आहे आणि इथं डबल 2 भागी आपल्याला हा फोटो करून घ्यायचा आहे। तर आता काय करायचं आहे, जे काही आपण फोटो कट केले ते सर्व फोटो आपण अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन घ्यायचे। तर बॅकग्राऊंडला अशा प्रकारे सर्व फोटो आपण घेऊन आलो आहे। आता त्यानंतर काय करायचं, 3.3च्या बीटला थांबायचं आहे आणि परतच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे। इथून एक तुम्हाला मी आयकॉन इमेज बनवून दिली असेल ते आयकॉन इमेज ॲड करायची आहे आणि इथं मूव ऑन्ट्राशी त्याच्या जायचं आहे आणि इथून काय करायचं, याला अशा प्रकारे शेअर करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे इथं कट करून घेऊया आणि इथं 2 नंबरला जे काही ऑप्शन दिसून राहील रोटेटचं यावर रोटेटवरती क्लिक करा आणि याला मूव अशा प्रकारे शेअर तुम्ही करून घेऊ शकता तुमच्या फोटोच्या हिशोबात। अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर आता याला पण आपण शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि डबल काय आपण आयफोन मी ॲड केली आहे तर याला या फोटोच्या वरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं आहे, सर्वात आधी आता इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मेसेज कीबोर्ड दिला आहे ते ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं, जे काय पहिल्या फोटोवरती पडलं आहे ते कॉपी करायचं आहे, त्यासाठी त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे, खाली आता इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून डबल आता आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्करला ओपन करायचं आहे। आता बीट मार्करला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही फोटो आहे आता आपला पहिला तर त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इक्वलेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथं 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, इथून पीएसटी इफेक्टचं ऑप्शन आता दिसून जाईल तुम्हाला, त्यावरती क्लिक करून टाकायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता काही लुक अशा प्रकारे आता आपला दिसून जाईल। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आता शेक कीबोर्डला आपल्याला ओपन करायचं आहे। तर आता काय करायचं आहे, त्यानंतर आता दुसऱ्या फोटोचा इफेक्ट जसा आपण आधीचा इफेक्ट कॉपी केला होता तसाच आपण हा पण इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। रिपीटच्या ऑप्शनवरती 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि आता जे काही दुसरा म्हणजे मधातला एक छोटा फोटो आहे तर त्याला सोडून द्या आणि शेवटला एक मोठा फोटो आहे त्याला हा इफेक्ट पीएसटी करून घ्या। आता त्यानंतर काय करायचं, एवढी सेटिंगला यायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, मीडियममध्ये जायचं आहे, एक तुम्हाला मी बॉर्डर ॲड केलेली आहे मटेरियलमध्ये ते बॉर्डर ॲड करायची आणि ते ब्लँडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं 2 नंबरला जे काही लाईटिंगचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 1 नंबरला जे स्क्रीनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला काय करायचं आहे, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। तर आता त्यानंतर आता आपला व्हिडिओ जे काय ते बनवून रेडी झालं, तर आता वरी काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, खाली स्पोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, कसा वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये सांगून जर भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवर जे बाकी व्हिडिओ बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।